नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उत्पन्न दाखला कसा काढायचा, अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे, सोबतच डाउनलोड कसा करायचा हेही बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आपल्याला आपले सरकार या होम पेजवर आल्यानंतर ह्या ठिकाणी सर्वप्रथम न्यू यूजर रजिस्ट्रेशन हेअर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला युजर नेम टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर ह्या ठिकाणी कॅप्चर कोड, त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि लॉग इन करतो. ह्या ठिकाणी आपल्याला डाव्या साईडला थोडं स्क्रोल करायचं आहे आणि ह्या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंट, त्यालाच आपण मराठीमध्ये महसूल विभागसुद्धा म्हणतो, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सब डिपार्टमेंट, या ठिकाणी रेव्हेन्यू सर्व्हिस, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवर टिक करायचं आहे आणि प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला परत इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेटसाठी लागणारे डॉक्युमेंट ते मी पुढे सांगणारच आहे. त्यासाठी मी स्क्रोल करतो आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करतो. या ठिकाणी आपल्याला 3 स्टेप पूर्ण करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट आणि मेक पेमेंट. या ठिकाणी आपल्याला इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं लागत आहे, 1 वर्षाचं लागत आहे की 3 वर्षाचं लागत आहे. मला 1 वर्षाचं लागत आहे म्हणून मी 1 वर्ष सिलेक्ट करून घेतो. या ठिकाणी ॲप्लिकेंट डिटेल, जे रजिस्ट्रेशनला नाव दिलं होतं तेच या ठिकाणी नाव शो होईल, तेच नाव पुढे मराठीमध्ये शो होईल. या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तेच नाव पुढे मराठीमध्ये शो होईल. जी रजिस्ट्रेशनला डेट ऑफ बर्थ दिली होती ती ह्या ठिकाणी शो होईल. नंतर एज, मोबाईल, नंतर जेंडर, ईमेल आय डी ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. त्याच्यानंतर ऑक्युपेशन, या ठिकाणी आपण काय जॉब करत आहात ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही शिक्षक आहात, विद्यार्थी आहात, लेबर आहात, गृहिणी आहात, जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करा. मी मोलमजुरी करतो म्हणून मी मोलमजुरी सिलेक्ट केलेली आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर आधार नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्याच्यानंतर ॲप्लिकंट ॲड्रेस, जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्या. मी टाकून घेतो. बाकीची माहिती ऑप्शनल आहे, नाही भरली तरी चालेल. त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर विलेज, त्यानंतर ह्या ठिकाणी पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पॅन कार्ड ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. मी स्क्रोल करतो. फॅमिली एज्युकेशन डिटेल ऑप्शनल आहे, नाही भरली तरी चालेल. त्याच्यानंतर बेनिफिशरी इन्फॉर्मेशन, या ठिकाणी आपल्याला रिलेशन निवडायचं आहे की तुम्ही कोणासाठी काढतात. मी या ठिकाणी स्वतःसाठी काढत आहे म्हणून मी सेल्फ करणार आहे. जर तुम्ही भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी जर कोणासाठी काढत असेल तर ते सिलेक्ट करा आणि बेनिफिशरी नेममध्ये त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे. मी स्वतःसाठी काढत आहे म्हणून ह्या ठिकाणी माझं नाव टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रिझन निवडायचं आहे की हे सर्टिफिकेट कशासाठी लागत आहे. ह्या ठिकाणी शिक्षणासाठी, वैद्यकीय कामासाठी की इतर कामासाठी. मला राशन कार्डसाठी लागत आहे म्हणून मी इतर निवडून रिझनमध्ये राशन कार्ड लिहिणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी फॅमिली फार्मर इन्कम डिटेल, जर तुम्ही शेतकरी असाल तर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती टाकायची आहे, पण ही माहिती ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर इन्कम सोर्स, तर ह्या ठिकाणी आपल्याला इन्कम सोर्स टाकायचा आहे. आपण इतर मजुरीमध्ये मी इन्कम सोर्स टाकणार आहे कारण की मी वरी मोलमजुरी सिलेक्ट केलेली आहे. तर ह्या ठिकाणी मी इन्कम सोर्समध्ये माझं इन्कम टाकून घेतो. इन्कम सोर्समध्ये आपल्याला ह्या ठिकाणी मजुरी टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो. या ठिकाणी अटॅचमेंट, या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे की कोणतं डॉक्युमेंट द्यायचं आहे. मी प्रतिज्ञापत्र देणार आहे म्हणून मी या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सिलेक्ट करतो.
तुम्ही आयकर वितरणपत्र देऊ शकता, तलाठी अहवाल देऊ शकता, वेतन प्रमाणपत्रसुद्धा देऊ शकता. मी प्रतिज्ञापत्र देणार आहे, ते मी पुढे सांगणारच आहे की कोणतं प्रतिज्ञापत्र आहे. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देणार आहे. त्यानंतर आय एक्सेप्ट करायचं आहे आणि समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला विचारत आहे की एकदा फॉर्म सबमिट केला तर तो पुन्हा एडिट करता येणार नाही. तर या ठिकाणी ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपले ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. या ठिकाणी शेवटचे तुम्ही 6 अंक बघू शकता की 501159. याच ॲप्लिकेशन नंबरचा आपण उत्पन्न सर्टिफिकेट डाउनलोड करणार आहे. त्यासाठी या ठिकाणी ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट. या ठिकाणी फोटोची साईज ही आपल्याला 5 KB ते 20 KB पर्यंत असली पाहिजे आणि फोटोची रुंदी ही 160 पिक्सल असली पाहिजे आणि हाईट 200 ते 212 पिक्सल असली पाहिजे. जर तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर ह्या ठिकाणी क्रॉप फोटो या ऑप्शनचा यूज करून तुम्ही फोटो क्रॉप करू शकता. या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी ओळखीचा पुरावा. याची साईज आपल्याला 75 KB ते 500 KB पर्यंत असली पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, वोटर आय डी देऊ शकता. या ठिकाणी मी वोटर ID अपलोड करून घेतो. त्यानंतर पत्त्याचा पुरावा. या ठिकाणी लाईट बिल देऊ शकता, जर भाडेकर असेल तर भाडेकर पावती देऊ शकता किंवा आधार कार्ड देऊ शकता किंवा राशन कार्ड देऊ शकता. या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेणार आहे. त्यानंतर या ठिकाणी इतर दस्तावेजमध्ये मी काहीही देणार नाही. त्यांच्यानंतर वयाचा पुरावा ह्या ठिकाणी सुद्धा मी काहीही देणार नाही. त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा. ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काहीही द्यायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर अनिवार्य डॉक्युमेंट. ह्या ठिकाणी आपल्याला दोन्ही डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत. त्यानंतर ह्या ठिकाणी इतरमध्ये मी आधार कार्डच अपलोड करणार आहे. त्यानंतर घोषणापत्र. ह्या ठिकाणी जे खाली सेल्फ डिक्लेरेशन दिले ते ह्या ठिकाणी अपलोड करून घेऊ नका. तर ह्या ठिकाणी आपल्याला जे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तेच ह्या ठिकाणी घोषणापत्र अपलोड करायचं आहे. कारण की हे अपलोड केल्यावर तुमचं इन्कम सर्टिफिकेट येणार नाही. जे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. ह्या ठिकाणी या स्वरूपात आपल्याला घोषणापत्र असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करतो. यालाच आपण प्रतिज्ञापत्रसुद्धा म्हणतो. या ठिकाणी आपल्याला स्वतःचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर वडिलाचं नाव. या ठिकाणी फोटो चिटकवण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर वय. त्यानंतर व्यवसायामध्ये मजुरी आणि राहणार जे असेल ते ह्या ठिकाणी टाकून घ्या. हे परभणीचं आहे म्हणून ह्या ठिकाणी परभणी आलेलं आहे. जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातले असेल तर ह्या ठिकाणी जिल्हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कुटुंबातील माहिती. या ठिकाणी स्वतःचं नाव लिहायचं आहे, वय लिहायचं आहे. नाव हे पूर्ण टाकून घ्या. त्यानंतर वय, त्यानंतर नाते, व्यवसायामध्ये मजुरी टाकायचं आहे. त्यानंतर उत्पन्न, जे काय उत्पन्न असेल ते ह्या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या मिसेसचं नाव टाकायचं आहे, पत्नीचं संपूर्ण नाव टाकून घ्या. त्यानंतर वय, नात्यामध्ये पत्नी, नंतर व्यवसायामध्ये तुम्ही घरकाम करू शकता नाहीतर गृहिणी करू शकता. त्यानंतर उत्पन्नामध्ये डॅश मारायची आहे. त्यानंतर आपल्या लेकराचे नाव टाकून घ्यायचे आहेत. जेवढे मुलं असतील त्यांचं नाव टाकून घ्या. त्यानुसार आपलं ह्या ठिकाणी सर्व काही भरून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी टोटल जेवढं उत्पन्न असेल तेवढं ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी उत्पन्न टाकायचं आहे, बाकीचे डॅश मारायची आहे आणि टोटल उत्पन्न टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 2021-22चं उत्पन्न ह्या ठिकाणी डॅश मारायची आहे. 2022-23च्या उत्पन्नापुढेही डॅश मारायची आहे. 2023-24 पुढे जेवढं उत्पन्न असेल तेवढं ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एकूण उत्पन्नामध्ये आपलं जेवढं उत्पन्न आहे तेवढं टाकून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या स्टॅम्प तिकीट लागणार आहे 5 रुपयाचं. त्याच्यावर आहे ना अर्धी सिग्नेचर खाली पाहिजे आणि अर्धी सिग्नेचर आपल्या तिकीटवर झाली पाहिजे. या स्वरूपात आपल्याला सिग्नेचर करायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो. या ठिकाणी दिनांक, या ठिकाणी ठिकाण, अर्जदाराची सही आणि अर्जदाराचे नाव, संपूर्ण नाव टाकून घ्या. या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन भरून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे.
त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी डॉक्युमेंट्स आपले सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन नंबर पाहू शकता 501159 शेवटचे 6 अंक. तर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी राईट साईडला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करून घ्या. या ठिकाणी थोडा वेट करा. त्यानंतर या ठिकाणी 5 ऑप्शन दिसतील. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR, वॉलेट्स आणि UPI. आपण सिम्पली QR कोड सिलेक्ट करू आणि ह्या ठिकाणी मी भीम UPI सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर मेक पेमेंट. या ठिकाणी आपल्याला स्कॅनरनं पेमेंट करून घ्यायची आहे. मी पेमेंट करून घेतो. पेमेंट झाल्यानंतर थोडा वेट करायचा आहे. या ठिकाणी थोडा वेट करा. या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुली झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करतो. या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी आपण मतदान कार्ड दिलेलं आहे, आधार कार्ड दिलेलं आहे, इतरमध्ये सुद्धा आधार कार्ड दिलेलं आहे आणि जे आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे सेल्फ डिक्लेरेशनची तीच ह्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी 2 ते 3 दिवस वाट बघायची आहे. त्यानंतर आपल्याला परत ह्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायची आहे. मी ह्या ठिकाणी लॉग इन करून घेतो. ह्या ठिकाणी आपला युजर नेम, पासवर्ड, कॅप्चर कोड टाकून आपला जिल्हा सिलेक्ट करून या ठिकाणी आपलं लॉग इन करून घ्यायची आहे. जशी आपण सुरुवातीला केली होती लॉग इन तीच लॉग इन ह्या ठिकाणी करून घ्या. मी लॉग इन करून घेतो. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला ॲप्लिकेशन नंबर. मी या ठिकाणी स्क्रोल करतो. या ठिकाणी आपलं सर्टिफिकेट जनरेट झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी मी डाउनलोड करतो. ह्या ठिकाणी आपलं उत्पन्न सर्टिफिकेट आलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.